आणि इथे अथांग पब्लिक सगळी होती, कारण की सगळ्यांच्या अगोदर आज आपण जयंती साजरी केली. मी धन्य झालो की बाबासाहेबांचे वंशज मी माझ्या गावामध्ये आणले इथे. कारण की 14 एप्रिलपासून सुरुवात होते, पण आम्ही अगोदर सुरुवात केली. म्हणजे ही सुरुवात आहे आमची आणि अशी सुरुवात ही खूप आम्ही पुढे वाढू हा सगळा तुमचा आहे. आणि व्यवसायामध्ये जे काही मला इन्कम मिळतं, प्रॉफिट मिळतं, मी माझ्या गावासाठी आणि माझे कुलदैवत धावडा यांच्यासाठी नेहमीच म्हणजे हे करत राहील. सुरुवात आम्ही 2020 पासून इथे केली लॉकडाऊनमध्ये. आणि लॉकडाऊनमध्ये तेव्हा इथे पहिला प्रोग्राम आमचा 2020 मध्ये झाला. त्यानंतर 20 नंतर मला वाटतं काहीतरी 22 मध्ये पण झाला आपला प्रोग्राम. आणि नंतर मी असं ठरवलं की गावासाठी काहीतरी करायचं आहे, की एक दिवस आपल्या गावांसाठी द्यायचा आहे, की त्यांनी एंटरटेनमेंट जे ॲक्टर लोक असतात ते टी व्हीवरती बघतात, पण त्याने इथे प्रत्यक्षात बघा. आज तुम्ही बघितलं असेल की आज प्रत्यक्षात ते बघितले, फोटो काढले, त्यांच्या चेहऱ्यावरती एक कसं स्मित हास्य होतं, एक काहीतरी वेगळं पण होतं. म्हणून ह्या मागच्या वर्षी जो आपला कार्यक्रम झाला 2025 मध्ये, बाळापूर महोत्सव, आणि नाव पण मी बाळापूर गावाच्या नावानेच दिलं, बाळापूर महोत्सव जल्लोष महामानवांच्या जयंतीचा. मागच्या वर्षी पाऊस होता, या एवढ्या पावसामध्ये सुद्धा चिखलामध्ये लोक बसली होती आणि जवळजवळ 7 ते 8 हजार पब्लिक होती, दूरदूरून लोक आली होती. ह्या वर्षी मी असं ठरवलं की मेला होता आपला कार्यक्रम, ह्या वर्षी आम्ही लवकर घेतला 6 एप्रिलला, कारण की सगळ्यांच्या अगोदर आज आपण जयंती साजरी केली महामानवांची. कारण की 14 एप्रिलपासून सुरुवात होते, पण आम्ही अगोदर सुरुवात केली. म्हणजे ही सुरुवात आहे आमची आणि अशी सुरुवात ही खूप आम्ही पुढे वाढू. आणि आज मला असं वाटतं की 2026 हा बाळापूर महोत्सव आमच्या गावकरी मंडळींनी, माझे मित्रपरिवारांनी, खूप मुंबईचे पण इथे माझे मित्र आले होते, त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. आणि इथे अथांग पब्लिक सगळी होती. आणि मेन म्हणजे की एकाच मंचावरती बाबासाहेबांचे वंशज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, असं माझं एक हे होतं की एकाच मंचावर आणायचं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आले होते आणि त्यांनी खूप भरभरून शुभेच्छा दिल्या. आणि मला असं वाटलं की नाही, खरंच आज मी धन्य झालो की बाबासाहेबांचे वंशज मी माझ्या गावामध्ये आणले इथे. आणि हा पुढच्या वर्षी 2027 मध्ये हा कार्यक्रम, जे आज तुम्ही बघितलं तर जवळ 10 ते 12 हजाराच्या वरती पब्लिक होती, पण ही पब्लिक पुढच्या वर्षी मला असं वाटतं 25,000 वरती जाणार आहे. आणि तो कार्यक्रम आम्ही खूप जबरदस्त अजून चांगल्या वेगळ्या ह्याच्यामध्ये करणार आहे. आणि चांगले कलाकार आमच्या गावासाठी आम्ही ते देणार आहे. तर असंच सहकार्य माझ्या गावकरी मित्रांनी, मंडळींनी, प्रतिष्ठित लोकांनी करावं आणि करतात. आज मी बघितलं माझ्यावरती किती प्रेम आहे, सगळ्यांचं जे हे होतं, खूप प्रेम माझ्यावरती, आणि असंच प्रेम राहू द्या. मी तुमच्यासाठी तत्पर सेवेसाठी मी हे आहे. आणि तुमचं मी असंच ऋणी राहील की तुम्ही माझ्यावरती असं प्रेम कराल. आणि हा जो व्यवसाय आहे, हा सगळा माझा नसून हा सगळा तुमचा आहे. आणि व्यवसायामध्ये जे काही मला इन्कम मिळतं, प्रॉफिट मिळतं, मी माझ्या गावासाठी आणि माझे कुलदैवत धावडा यांच्यासाठी नेहमीच म्हणजे हे करत राहील. तुम्हा सर्वांचं असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.